तुम्हाला माहिती आहे, आपल्या संपूर्ण शरीराचा बॅलन्स आपल्या कानावर अवलंबून असतो. आपला कान हे वाताचं अधिष्ठान आहे आणि म्हणून आपलं कानाचं आरोग्य सांभाळण्यासाठी नियमितपणे तिथे तेल टाकण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपण बघतो बऱ्याचदा लोक कानामध्ये तेल टाकायला घाबरतात, कारण त्यांना कुठेतरी वाचलेलं असतं, ऐकलं असतं की कानामध्ये तेल टाकल्याने इन्फेक्शन होतं. तर लक्षात घेण्याची गोष्ट, इथे दोष त्या तेलाचा नसून त्या तेलातल्या मॉइश्चरचा आहे. नमस्कार, इग्नोर्ड रिच्युअल्स एपिसोड 2 मध्ये आपण बघणार आहोत कर्णपुरण. तर तेलातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आधी तेल चांगलं तापवायचं, गार करायचं आणि मग एअरटाईट बॉटलमध्ये पॅक करायचं आणि मगच ते वापरायचं, म्हणजे कुठलाही त्रास होत नाही. आपण बघतो की सतत हेडफोन्स वापरणं, लाऊड म्युझिक ऐकणं, वाऱ्यावर सतत असणं, अशामुळे कानामध्ये वात वाढतो आणि कान कोरडा पडतो, खाज येते, कानामध्ये आवाज येतो किंवा कान दुखतो आणि कॉमन म्हणजे वर्टायगोसारखं लक्षण बघायला मिळतं. या सगळ्यामध्ये नियमितपणे जर तुम्ही कानामध्ये 4 थेंब तिळतेल किंवा बिल्वतेल टाकलं तर हा त्रास होणार नाही. तसंच जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे कानामध्ये तेल टाकताना तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे जर कानामध्ये ऑलरेडी इन्फेक्शन असेल, पस असेल किंवा कानाच्या पडद्याला काही इजा झाली असेल तर कानामध्ये अजिबात तेल टाकायचं नाही. असंच तुम्ही शेवटचं कर्णपुरण कधी, का आणि कशाने केलं होतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अजून इग्नोर्ड रिच्युअल्स जाणून घेण्यासाठी पेजला फॉलो करा आणि शेअर करा. आयुर्वेदी भव.